नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. अयोध्यावरून आलेल्या पवित्र अक्षता कलश यात्राचे तळवळे समत कोरेगाव येथे उत्साहात स्वागत. सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष, भव्य मिरवणूक. अयोध्यावरून आलेल्या पवित्र अक्षता कलश यात्राचे तळवळे समत कोरेगाव येथे शनिवारी रात्री 9:30 वाजता समस्त हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संस्था व संघटनांच्या वतीने जय श्रीरामच्या जयघोषात शंखनाद करत पवित्र मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले. अयोध्यामध्ये भव्य श्रीराम मंदिरात येते 22 जानेवारी रोजी श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता घरोघरी वितरित करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अक्षता कलश यात्रा काढण्यात आली आहे. अक्षता कलश यात्राचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ गावच्या प्रवेशद्वाराजवळ जमले होते. मान्यवर पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गावातील तमाम जनतेने मंगल कलशाचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत केले. लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे. हे फक्त कलशाचे दर्शन आहे, मंदिराचे दर्शन अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात सगळे काही पाहायला मिळणार आहे. राम मंदिराचे उद्घाटन 22 तारखेला होणार आहे, परंतु दर्शनाचा लाभ आत्ताच मिळेल. युद्धानंतर प्रभू रामचंद्र परतले होते तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता विश्वात दिवाळी साजरी होणार आहे. आता 22 जानेवारीची प्रतीक्षा आणि आतुरता आहे, असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख अजय सतीश बर्गे यांनी सांगितले. ढोल ताशांचा गजर, शंखांचे वादन, जय श्रीरामचा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करत भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. भाडळे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकनाथ भंडलकर ठार, परिसरात शोककळा. वॉटर स्टेशन भाडळे रस्त्यावर प्राथमिक शाळेनजीक शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकनाथ लालासाहेब भंडलकर वय 35 हे जागीच ठार झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात नेण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. याबाबत मिळालेली माहिती अशी की एकनाथ भंडलकर हे भाडळ्यातील रहिवासी होते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे भंडलकर हे शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर रस्त्यावर आले होते. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आणि वाहन निघून गेले. या धडकेत भंडलकर हे जागीच गतप्राण झाले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताची माहिती वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात पाठवून दिला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. कोरेगाव तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट महेश शेडगे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट अरुण वाघ, सचिवपदी ॲडव्होकेट आकाश निकम यांची एकमताने निवड. कोरेगाव तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट महेश शेडगे यांची तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट अरुण वाघ, सचिवपदी ॲडव्होकेट आकाश निकम यांची एकमताने निवड करण्यात आली. कोरेगाव तालुका बार असोसिएशनची विशेष बैठक ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जयवंतराव केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अन्य कार्यकारिणीमध्ये सहसचिवपदी ॲडव्होकेट मंगेश बळे, खजिनदारपदी ॲडव्होकेट प्रतीक फाळके, सदस्यपदी ॲडव्होकेट युगंधर बारसावडे, ॲडव्होकेट चैतन्य वाघ, ॲडव्होकेट अनवर पठाण, महिला प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट अंजली पाटोळे यांचा समावेश आहे. मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमोल भुतकर, सचिव ॲडव्होकेट धैर्यशील घारगे व ॲडव्होकेट शीतल साळुंके यांनी नूतन कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द केला. ॲडव्होकेट जयवंतराव केंद्रे, ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, ॲडव्होकेट महेश शेडगे, ॲडव्होकेट एस.एन. क्षीरसागर, ॲडव्होकेट सतीश कदम व ॲडव्होकेट मृदुला बारसावडे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲडव्होकेट अमोल भुतकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ॲडव्होकेट धैर्यशील घारगे यांनी आभार मानले. यावेळी ॲडव्होकेट पी.के. बारसावडे, ॲडव्होकेट एस.वाय. इनामदार, ॲडव्होकेट सी.ई. बर्गे, ॲडव्होकेट ए.के. वाघ,
ॲडव्होकेट अनिल फाळके, ॲडव्होकेट RS मुळे, ॲडव्होकेट अधिराज माने, ॲडव्होकेट रणजित भोसले, ॲडव्होकेट सतीश कदम, ॲडव्होकेट अनिल कोकरे, ॲडव्होकेट राजेंद्र भुतकर, ॲडव्होकेट अभिजित केंजरे, ॲडव्होकेट इरफान जमादार, ॲडव्होकेट निलेश झांजुर्णे, ॲडव्होकेट रवींद्र विरकर, ॲडव्होकेट संदीप चव्हाण, ॲडव्होकेट SS बगाडे, ॲडव्होकेट सुलक्षा भुतकर, ॲडव्होकेट गायत्री भुतकर, ॲडव्होकेट शीतल साळुंखे, ॲडव्होकेट प्रतीक्षा साळुंखे, ॲडव्होकेट अंजली पाटोळे, ॲडव्होकेट स्नेहल फाळके, ॲडव्होकेट अर्चना शिर्के, ॲडव्होकेट अश्विनी घोरपडे यावेळी उपस्थित होत्या. कोरेगाव तालुक्याच्या भोसे चिमणगाव भागात बिबट्याचा वावर. स्थानिक युवकांनी रात्री प्रत्यक्ष पाहिला बिबट्या. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये रुई आझादपूर परिसरातून बिबट्याने आपला मुक्काम हलवला असून सध्या तो चिमणगाव भोसे रस्ता परिसरात दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास चिमणगाव भोसे रस्त्यावर बिबट्या दिसून आला. दरम्यान वन विभागाला माहिती मिळताच तात्काळ पथकाने पाहणी केली. मात्र बिबट्याचे ठसे आढळले नसल्याचे सांगण्यात आले. तरी देखील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. भोसे येथील स्थानिक छायाचित्रकार प्रमोद माने हे शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या कारमधून मित्रांसह चिमणगाव येथून भोसे गावाकडे चालले होते. रस्त्यात असलेल्या देवीच्या मंदिरानजीक त्यांना बिबट्या दिसून आला. त्यांच्या मित्राने तात्काळ मोबाईल हँडसेटमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. कारच्या हेडलाईटच्या प्रखर उजेडामुळे बिबट्या रस्त्यावर न येता शेताच्या बाजूने पळून गेला. माने यांनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तो प्रचंड वेगात सर्वत्र पसरल्यानंतर अनेकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तो पाठवून दिला. शेतकऱ्यांनी सांगितले की पूर्व भागामध्ये रुई आझादपूर या परिसरात सह्याद्रीच्या डोंगररांगा असून ऊस पीक मोठ्या प्रमाणावर आहे. 13 डिसेंबरच्या रात्री कोरेगाव सिद्धार्थनगर या मुक्कामी ST बसच्या चालकाला रुई परिसरातील वनीकरणामध्ये बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अचानकपणे शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री तो भोसे चिमणगाव परिसरात दिसून आला. धोमडावा कालवा या परिसरातून गेला असल्याने बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा नेहमी वावर असतो. भोसे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे प्रथमच निदर्शनास आले आहे. वन विभागाने तातडीने आपल्या पथकाला शनिवारी सकाळी 11 वाजता भोसे चिमणगाव परिसरात पाठवून दिले. त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र बिबट्याच्या पावलांचे ठसे त्यांना आढळून आले नाहीत. दरम्यान वनक्षेत्रपाल वैभव खारगे यांनी शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दुभती जनावरे, पाळीव प्राणी यांची देखील विशेष सुरक्षा घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.